नमस्कार अंगणवाडी सेविका ताईंनो, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे GOV&ENG फॉर ऑल. आज आपण पाहणार आहोत की अपार ID जे विद्यार्थ्यांसाठी अंगणवाडीतील लाभार्थ्यांसाठी तुम्हाला काढायचे आहेत, ते अपार ID आहे तरी काय आणि कशा प्रकारे आपण ते काढू शकतो. तर चला पाहूया त्याची माहिती. अंगणवाडी ताईंनो, अपार ID ही ID भारत सरकारद्वारे आता प्रत्येक विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे, ज्या माध्यमातून एक देश एक ID असं एक सिस्टम सुरू करण्यात आलेलं आहे. इथं आपल्याला त्याची माहिती दिलेली आहे. त्यानुसार हे ID 12 अंक असणार आणि त्याच्यामध्ये फक्त लाभार्थ्या म्हणजे विद्यार्थ्यांचा समावेश होणार जे शिक्षण घेत आहेत. त्यासाठी आपल्याला गुगलवर जाऊन अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या लिंकवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट या वेबसाईटवर जावं लागेल. वेबसाईट लोड झाल्यानंतर आपल्याला लॉग इन या ऑप्शनवर क्लिक करून स्टुडंट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला आधारची डिटेल्स या ठिकाणी टाकावी लागेल. इथं आपल्याला अदर्सवर क्लिक करून सर्वात पहिले आधार, मग एंटर आधार नंबर, आपला जो आधार कार्डचा नंबर आहे तो त्या ठिकाणी आपल्याला टाकावा लागेल. आणि मग त्यानंतर जो पिन आहे तो आपल्याजवळ पिन नाही आहे, तर त्यासाठी आपल्याला सर्वात खाली आपल्याला 2 ऑप्शन दिसतात, पिनलेस ऑथेंटिकेशन ते, आणि त्यानंतर जी आणखी एक ऑप्शन आहे त्या दोन्ही ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. सर्वप्रथम आपण नंबर टाकून घेऊया. बघा, पिनलेस ऑथेंटिफिकेशन आणि आय कॉन्सर्ट टर्म्स ऑफ यूज आणि साइन इन या ऑप्शनवर क्लिक करायचं. मग आपल्या आधार लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP येतो. तो OTP या ठिकाणी आपल्याला टाकावा लागतो. या अपार ID ला ABC ID सुद्धा म्हणले जाते. हे आपण या ठिकाणी OTP टाकलेला आहे आणि हे बघा, आपली जे अपार ID आहे हे आपल्याला दिसून येते. यामध्ये 12 अंकी नंबर आणि आपला एक फोटो जो आधार कार्डवर आहे तो आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो. आणि अशा प्रकारे आपण आपल्या शैक्षणिक कार्य म्हणजे द्वारे याची प्रोसेस करू शकतो. हे डाउनलोड करण्याची एक वेगळी पद्धत आहे. त्यासाठी आपल्याला डिजिलॉकर हे ॲप्लिकेशन या ठिकाणी इन्स्टॉल करावं लागणार. डिजिलॉकर हे ॲप्लिकेशन आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारचा इंटरफेस समोर येतो. मग त्यानंतर आपल्याला सर्च या ऑप्शनवर क्लिक करून तिथं अपार असं आपल्याला सर्च करायचं आहे. APAAR अपार असं सर्च करायचं आहे. त्यानंतर जे ऑप्शन आपल्याला सर्वात पहिले दिसणार आहे बघा, अपार ID डेली असं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे. मग त्यानंतर जी माहिती आहे आपली, कारण की जे आपण डिजिलॉकर सुरू करताना आपल्याला आधार वगैरे मागितला जातो, तर ती सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी दिसून येते. आणि मग ती माहिती आपण तिथे टाकल्यानंतर आयडेंटिफिकेशन व्हॅल्यू या ठिकाणी मग आपल्याला रोल नंबर असेल तर तो टाकायचा, नाही तर मग काहीच आपल्याजवळ ती माहिती नसेल तर नन करून गेट डॉक्युमेंट या ठिकाणी ऑप्शनवर क्लिक करायचं. बघा, या ठिकाणी आपल्याला आपला अपार ID, आधार आणि इतर माहिती आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आणि इथूनच तो आपण डाउनलोड सुद्धा करू शकतो किंवा आपल्याला आपले जे शैक्षणिक काम आहे ते इथून पूर्ण करू शकतो. अपार ID पोषण ट्रॅकरवर कशी काढायची ते सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा इतर अंगणवाडी सेविकांशी आणि इतर मित्रमैत्रिणींशी, त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. थँक्यू.